आपण पाहत आहात लोकवेद सांगली न्यूज। गावते शहर आम्ही आहोत तुमच्या सोबत। ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी लोकवेद न्यूज सांगली चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा। सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत एका तरुणाकडून देशी बनावटीचे पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे आणि रोख रक्कम असा तब्बल 51,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। कवठेमहांकाळ पोलिसांनी अलकुड एस गावातील गणपती पांडुरंग जानकर वय 35 वर्ष यांना अटक केली आहे। कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यातील डीबी पथकाने ही धडक कारवाई केली। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार डीबी पथकातील पोलीस शिपाई अभिजित पारिस कासार यांनी याबाबत फिर्याद दिली आहे। त्यानुसार आरोपी विरोधात शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 8 मे 2026 रोजी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास कवठेमहांकाळ जत मार्गावरील रेल्वे फाटकाजवळ कालव्याच्या परिसरात पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली। संशयित हालचाली आढळल्यानंतर पोलिसांनी संबंधित तरुणाची झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल आढळून आले। जप्त करण्यात आलेल्या पिस्तूलची किंमत सुमारे 50,000 रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे। सिल्वर आणि जांभळ्या रंगाचे हे लोखंडी पिस्तूल मॅगझिनसह होते। त्यासोबत जिवंत राऊंडही पोलिसांनी जप्त केले। या काडतुसांवर इंग्रजी अक्षरामध्ये HPM 2532 आणि HPM 2527 अशी नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले। याशिवाय आरोपीकडून निळ्या काळ्या रंगाची नाईके कंपनीची बॅग, हिरवट राखाडी रंगाचा रुमाल आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आले आहे। या कारवाईनंतर परिसरात अवैध शस्त्राचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत। आरोपीकडे हे पिस्तूल कुठून आले, त्याचा वापर कोणत्या उद्देशाने होणार होता आणि यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे।